हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 11, श्लोक क्रमांक 2. ईश्वर सर्व निर्माता नेहान्य इति निश्चयी अंतर्गलित सर्वशः शांत क्वापि न सज्जते. भावार्थ. जो ठामपणे असे जाणतो की परमात्मा हाच सर्वस्वाचा निर्माता आहे, येथे अन्य कोणीही नाही, तो अंतःकरणात शांत आणि अनासक्त होतो. निर्मितीला कशाचा तरी आधार लागतो. मुळात काहीही नसण्यामधून काहीही निर्माण होत नाही. शून्यातून निर्मिती होत नाही. साधा दोरा गुंडाळायचा असला तरीही आधी त्या दोऱ्याचीच गाठ तयार करून त्या गाठीसभोवती दोरा गुंडाळावा लागतो. निर्मितीला मूलतः काहीतरी असावे लागते, त्यामधून मग काही निर्माण होऊ शकते. याचप्रमाणे हे विश्व निर्माण होण्याच्या आधी येथे काहीतरी असलेच पाहिजे. त्यामध्ये विश्व निर्माण करण्याची क्षमता, शक्ती असायलाच पाहिजे. विश्व निर्माण होण्याच्या आधी येथे जे काही होते त्याला आपल्या ऋषींनी ब्रह्म असे संबोधिले. त्यात जी सृजनशक्ती होती तिला त्यांनी आत्मा असे संबोधिले. तेच मूलभूत असल्यामुळे त्याला अनुक्रमे परमब्रह्म आणि परमात्मा असे म्हटले. ब्रह्म आणि आत्मा दोन नाहीत, ती एकाचीच दोन नावे आपल्याला समजावे म्हणून सोयीसाठी दिलेली आहेत. अशा प्रकारे विश्वाच्या आधी असलेल्याला, विश्व निर्माण करणाऱ्याला आपल्या ऋषींनी परब्रह्म परमात्मा असे संबोधन दिले. येथे अन्य काहीही नव्हते आणि आजही येथे अन्य काहीही नाही. येथे जी काही मूलभूत सर्वोच्च आदी अनादी शक्ती आहे ती परब्रह्म परमात्मा हीच एकमेवा द्वितीय अशी आहे. अष्टावक्र मुनी सांगतात की जो ठामपणे असे जाणतो की परमात्मा हाच सर्वस्वाचा निर्माता आहे, येथे अन्य कोणीही नाही, तो अंतःकरणात शांत आणि अनासक्त होतो. हे तत्व ठामपणे म्हणजे ज्ञानाने समजलेले, उमजलेले, जाणलेले असले पाहिजे. तरच आपली पुढील आत्मोन्नती होणे शक्य आहे. हे विश्वतत्व, मूलभूत सिद्धांत, विश्वाची आदी अनादी उमज जर आपल्यात सखोल अविभाज्य अशी भिनली तर आपण शांत आणि अनासक्त होतो. आपल्याला एक विश्व रहस्य उघड होते की येथे विश्वासह विश्वातील तमाम चल अचल, सजीव निर्जीव वस्तुजगत हे त्याच एकमेव विश्वतत्वामधून निर्माण झालेले आहे. येथे अन्य काहीही म्हणजे जराही दुजे काही नाही. जे काही आहे तेच ते एकमेव आत्मतत्व आहे. याचा अर्थ असा आहे की येथे दगडधोंडे, वनस्पती, किडा, मुंगी, पशुपक्षी, मानव असे जरी विभिन्न दिसत असले तरीही ते सर्व एकच एक आहे. ही उमज एकदा आली की आपला अहंकार, अहमन्यता, स्वाभिमान गळून जातो. हे विश्व आपले घर होते. सर्वत्र जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्व भूतमात्रात परमात्मा ओळखून येतो. जेथे पाहावे तेथे सर्वत्र स्वतः आपलाच आविष्कार असल्याची जाण येते. येथे दुजाभाव नष्ट होतो. या योगे आता कशाचीही आसक्ती राहत नाही. ही भावना दृढ होते. आपण शांत होतो. जे मिळाले ते परमात्मा आहे आणि जे मिळाले नाही तेही परमात्माच आहे. आपल्याला मिळाले काय किंवा अन्य कोणाला मिळाले काय, काहीही फरक वाटत नाही. सर्वांनी आनंदी आनंदात असावे, यातच आनंद होतो. हाच कैवल्यानंद, नित्यानंद, परमानंद आहे. एकदा विश्वतत्व जाणले की आपण स्वतःच परमात्मा आहोत हा साक्षात्कार होतो. आपण स्वतःला पाहू शकतो का? नाही. आपण स्वतःसाठी दृश्य नाही. आपण स्वतःला फक्त जाणू शकतो. याचमुळे आपण परमात्म्याला पाहू शकत नाही, कारण तो दृश्य नाही. तो द्रष्टा म्हणजे पाहणारा आहे. आपण जर द्रष्टा झालो, पाहणारे, साक्षी राहून
म्हणजेच अनासक्त होऊन शांतपणे पाहणारे झालो की आपण परमात्मा जाणू शकतो, अनुभवू शकतो. धारण केलेल्या देहात परमात्म्याची म्हणजेच आत्म्याची म्हणजेच स्वची चाहूल स्पष्टपणे जाणवते. हीच आपली अंतिम आत्मोन्नती आहे. यातच कैवल्यानंद, नित्यानंद, परमानंद आहे. हरिओम.